शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 ऑगस्ट. राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला असला, परंतु तरी देखील काही जिल्ह्यामध्ये अचानक पावसाची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरती वातावरण तयार होण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असू शकतो या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत. सुरुवातीला जर बघितलं आपण जे प्रमुख जिल्हे असतील या संदर्भाची माहिती, तर आज आपल्याला अहिल्यानगर आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालन्याच्या देखील काही भागामध्ये, यानंतर जळगाव आहे, धुळे असेल आणि नाशिक जिल्हा आहे. या मुख्य 4-5 जिल्ह्यामध्ये आपल्याला आज स्थानिक पातळीवरती चांगल्यापैकी ढगांची निर्मिती बघायला भेटेल. शेतकरी बांधवांना देखील दुपारनंतर असं जाणवेल की जबरदस्त प्रमाणामध्ये वातावरण दिसेल आणि शेतकऱ्यांना वाटेल खरोखर पाऊस येणार आहे. तशी परिस्थिती होईल. पाऊस भलेही सार्वत्रिक होणार नाही, परंतु पाऊस नक्की होणार आहे. काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो, म्हणजेच या ठिकाणी पिकांना जीवदान देखील मिळणार आहे. काही ठिकाणी हा पाऊस हलका होईल. हे देखील फायद्याचंच होईल शेतकऱ्यांना, कारण की सध्या आता पिकांना पाण्याची खूप गरज आहे, पावसाची खूप गरज आहे. तर नक्कीच या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर धाराशिवच्या आसपास किंवा बीड जिल्ह्याच्या आसपास देखील काही प्रमाणामध्ये शक्यता बनेल, परंतु ही शक्यता थोडीशी कमीच आहे. झाला जरी पाऊस तर सार्वत्रिक होणार नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं तर बुलढाण्याच्या आसपास, जालन्याचा काही भाग आहे, परभणी असेल किंवा हिंगोलीच्या आसपास देखील पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यानंतर विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास पावसाचा अंदाज या अगोदर देखील दिलेलाच आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी वातावरण बनेल. विजा होण्याची शक्यता या ठिकाणी देखील असणार आहे. बाकी ठिकाणी जर ढगांची निर्मिती झाली तर नक्कीच पाऊस होईल, अन्यथा पावसाची शक्यता नाही. नांदेडच्या आसपास काही प्रमाणात देखील शक्यता बनू शकते. या संपूर्ण पावसाचं कारण जर आपण समजून घेतलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र बनत आहे, म्हणजे या ठिकाणी बनलेलं आहे. हे जे कमी दाबाचं क्षेत्र असेल तर हे महाराष्ट्रावरती येण्याची शक्यता खूप कमी आहे. हे पुन्हा असंच छत्तीसगडपासून उत्तरेकडे जाण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे. अशाच प्रकारच्या चांगल्या अपडेट पाहण्यासाठी, योग्य आणि अचूक हवामान अंदाजासाठी आपला हवामान अंदाज नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.